ईश्वराला भविष्य काळाचं दाविदा विषय माहित होत. तुम्ही आणि मी ज्या ठिकाणून देवानं निवड केलेली आहे, देवही तुम्हाला आणि मला हीच गोष्ट सांगत आहे. म्हणून तुम्ही आणि घरात, कुटुंबात, परिवारात, लेकरात, गावात, पाहुण्यात, मित्रमंडळीत, नातेवाईकांमध्ये कसं काय जीवन जगत आहे हे देवाला माहित आहे. तुम्ही कोणाला मदत करता, कोणाला तुम्ही सोडवता, कोणाला तुम्ही आजाद करता, कोणाला तुम्ही काहीतरी XYZ करता, देवाला हे माहित आहे. पण अभिषेक मिळण्याच्या अगोदर जे लोक देवाच्या ओळख नसतानाही जर काम करत असतील, तर मग त्यांना अभिषेक केल्यानंतर किंवा सामर्थ्य पुरवल्यानंतर, त्यांना देवाने कृपा दिल्यानंतर ते देवाच्या राज्यात किती धावपळ करतील आणि किती देवाच्या राज्यात गांभीर्याने ते परमेश्वराच्या मंडळीमध्ये सेवा कार्य करतील. आमेन. म्हणा सगळेजण आमेन. तर काळाची गरज हे तुम्ही आणि समजून घेणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे की परमेश्वराचे विचार तुमच्या आणि माझ्यामध्ये सदैव पडत राहावे. ज्यावेळेस पडत नव्हतं ती गोष्ट निराळी होती, पण ज्यावेळेस अभिषेक मिळाला, अभिषेक अजून जर तुमच्या आणि माझ्या जीवनात वाढवायचा असेल, तर तुम्हाला आणि मला रोज परमेश्वराचं वचन वाचणं आहे, त्याच्यावरती चिंतन करणं आहे, ते पाळणं देखील गरजेचं आहे, त्याच्यावरती विचार करणं देखील गरजेचं आहे. आमेन. यासाठी ते करायचं आहे की तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या राज्यात एक विश्वासात अजून पाऊल पुढे टाकायचं आहे. आमेन. म्हणजे परमेश्वराला तुमचे विचार कळत नाही का? परमेश्वराला तुमचं मन कळत नाही का? परमेश्वराला तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे हे कळत नाही का? सगळं काही कळतं. येशू मसीह की तो सर्व ज्ञानी परमेश्वर आहे. तुम्ही जगात होता त्यावेळेस पण त्याला कळत होतं, आणि तुम्ही आज ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आलेले आहात, त्याला सगळं काही कळतं. सर्व ज्ञानी परमेश्वर त्याला म्हटलेला आहे. सर्व ज्ञान अवगत असलेला तो देव आहे, यहोवा परमेश्वर. त्याला कुणी ज्ञान शिकवत नाही आणि शिकवण्याची त्याला गरज पण नाहीये. आणि तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात इथं जरी तुम्ही बसले तरी काय चाललेलं आहे त्याला माहित आहे. तुम्ही देवाच्या राज्याविषयी तळमळ करतात, तुम्ही सेवा